हॅलो गाईज, नमस्कार, जय श्रीराम आणि वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे लग्नाच्या दिवशीचा, पण मी डिरेक्टली दुपारपासून शूट करते आहे कारण सकाळी हळद झाली आणि सप्तपदी झाली. बरेच विधी असतात सकाळी, ते झाले, बट मी त्याच्यासाठी खाली आलेच नव्हते. हळदीच्या वेळेस एक 5 ते 10 मिनिट मी खाली आले होते रूममधून, पण मी शूट काही केलं नाही. थोडंसं खाल्लं आणि रूममध्ये जाऊन लिटरली मी झोपले होते, कारण सगळ्यांनाच माहिती आहे मी लग्नाच्या वेळेस किती घाईमध्ये आले. सो मग मला पुण्यावरून गावाकडे येणं, देन परत आंबेजोगाईला जाणं आणि माझा पूर्ण 12 तास प्रवास झाला. सो मला ॲसिडिटी वगैरे पण झाली होती, कारण झोपही नव्हती रात्री झाली आणि थोडासा तापही जाणवत होता. सो माझ्यात अशी ताकदच राहिली नव्हती की मी खाली येईल आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करेल. सो मी सकाळी झोपले, म्हणजे ॲटलिस्ट लग्न तरी मला अटेंड करता येईल. त्यानंतर आराम वगैरे करून ऐन लग्नाच्या टायमिंगवर मी आवरलं आणि खाली आले. आणि ॲक्च्युली मी साडी घातली होती लग्नाच्या वेळेला, पण मला फोटोज काढायला त्याच्यावर काही जमलंच नाही. इव्हन मी एक पण व्हिडिओ असा घेतला नाही की त्याच्यात मी साडीवर दिसतीये. ह्या लग्नासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि खूप वर्षानंतर घरात कोणाचं तरी लग्न होत होतं. बट माझी खूप दगदग झाल्यामुळे ऐन लग्नाच्या वेळेसच मला थोडंसं बरं वाटलं नाही, त्यामुळे मला जास्त काही एन्जॉय करता आलं नाही. बट लग्नाला खाली आले, त्यानंतर थोडंसं फ्रेश वाटत होतं. सो लग्नानंतरचे सगळे विधी आहेत ते मी अटेंड केले. आणि इकडे जे काही चाललं आहे ते ॲक्च्युली काय होतं माहीत नाही, बट आमच्यासाठी एक इमोशनल अशी मुवमेंट आहे, जे की सगळ्या देशमुखांना इथं कशाला तरी बोलवलं आहे आम्हाला माहीत नाही. आणि असे कडेकर देशमुख चला चला म्हणून आम्ही एक्साइटमेंटमध्ये आलो आणि ठाल्यावर कळलं आम्ही दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत, म्हणजे लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तिथे राहणार नाही. सो आम्हाला हे नाही आहे. आणि इकडे बघा पूर्ण देशमुख परिवार इथे बसलाय, हे बघा. A few moments later. किती वाजलेत आता? 5:25. काही जण सकाळपासून जेवलं नाही, आता वाजले 5:25. आणि आता हा चहा, डोसा आणि पास्ता खाणं चाललंय आमचा. लग्नानंतरचे सगळे विधी वगैरे झाले आणि आम्ही कार्यालयातून गावाकडे यायला निघालो. ॲक्च्युली लग्नामध्ये सगळेच खूप जास्त थकले होते आणि रात्री झोपही ऑलमोस्ट कोणाचीच झालेली नव्हती. सो मग आम्ही बसमध्ये झोपतच होतो, पण शंकर काका आमच्यासोबत होते आणि शंकर काका असल्यावर ते काही गप्प कोणाला बसू देणार नाही. सो मस्तपैकी आम्ही कड्याला येईपर्यंत फक्त नाचत आलो आहे. आणि लग्नामध्ये मी दुसऱ्या काही गोष्टी जास्त एन्जॉय केल्या नसतील, पण डान्स मात्र मी खूप केला आहे. आणि त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर वहिनीच्या स्वागताची वगैरे तयारी आशू आत्या वगैरे यांनी आधीच केली होती. आता सध्या पैसे दे, मग पोरगी दे. बसून करेंगे. नाव घ्यायला लावा त्यांना. सगळं शूट आहे. आडवा आडवा. तोंडला दिसत
गृहप्रवेशाचं घे. रसिका रसिका सरक थोडस असं म्हणजे मग त्यांचे दोघच दिसतात. घ्या सांगलीकरांची मुलगी देशमुख यांच्या घरात करण्यास समावेश. वेदांतरावाचं नाव करते, आता करते गृहप्रवेश. तुमच्या असं गृहप्रवेश वगैरे नाव जो येईल तो घे. तुला नाही गृहप्रवेश करायचा. तुला माहिती का एक आपण वेगळी रील बनवू शकतो. त्या ताटात दुधाची वाटी, दुधाच्या वाटीत पडली माशी, साक्षीचं नाव घेतोय, हीच माझी मस्तनी, हीच माझी काशी. गृहप्रवेश टाळ्या टाळ्या. उजवा पाय त्याच्यात टाक, साडीवर जर पुरी. तू नको करू काही करू. उजवा पाय घे. उजवा पाय उजवा तेव्हा दोन राशी आहेत. पूर्वी काय असायचं, चूल आणि ते पोतीला वगैरे त्याला सारवा वगैरे लागायचं. त्यामुळे पूर्वी काय म्हणायचे, सासूबाई सासूबाई चूल भानवसे करत होते. आता काय म्हणायचं, सासूबाई सासूबाई गॅस साफ करत होते. तर गॅस साफ करताना मला एक काही सापडलं तर तुला काय सापडतं ते बघा. दोन राशी सगळे पण आता सासूबाई सासूबाई गॅस साफ करत होते, हे सापडलं. त्यांच्या आता आतापर्यंत मी केला, आपण मी करतो. आतापर्यंत मी केला.